आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मध्ये आज महायुतीचं शक्ती प्रदर्शन, श्रीरंग बारणे, शिंदे, फडणवीस, अजितदादांच्या उपस्थितीमध्ये आज अर्ज दाखल करणार। अहमदनगरमधून सुजय विखे पाटील देखील आज भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार। सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरणार। सुजय विखे यांची निलेश लंके यांच्यासोबत लढत होणार। महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सभेचं आयोजन। सदाशिव लोखंडे यांची शिर्डी लोकसभेतून मवियाचे भाऊसाहेब वागचौरे यांच्याशी लढत। मवियाचे उमेदवार बजरंग सोनवणे आज सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार। जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरणार। बजरंग सोनवणे यांची बीडमधून पंकजा मुंडेंशी लढत। भाजपचे उमेदवार हिना गावित आज उमेदवारी अर्ज भरणार। शक्तीप्रदर्शन करत महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करणार। पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ गुरुवारी अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीची नदीपात्रामध्ये सभा। थोरातांकडून शिर्डीची जागा ठाकरे गटाला गिफ्ट। माझं तिकीट नाकारून माझ्यावर अन्याय, मी काँग्रेसमधून बाहेर पडलो। शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारेंचा बाळासाहेब थोरातांवर आरोप। आमच्यासारख्या नेत्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात, त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचा बळी मी पडलेलो आहे। 1300 गावांपैकी 1000 गावातून लीड घेतली नाही तर निवडून आल्यानंतर खासदारकीचा राजीनामा देईल। परभणीमधल्या मवियाचे उमेदवार संजय जाधवांचं वक्तव्य। 1400 गाव आहेत ना, 1000 गावामध्ये जर लीड नाही घेतली तर खासदारकी आल्यावर मी निवडून सोडून देईल।